जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं सम आणि विषम संख्यांच्या बेरजेपर्यंत आपण आलो होतो बघा. तर समोर आता बघायचं आहे आपल्याला. बघा या प्रकारचे काही प्रश्न आपल्याला त्याच टॉपिक वरती पाहायला मिळतात. तर बघा काय प्रश्न आपल्या समोर बघा, वाचून घ्यायचं. एक भाविक एका मंदिराच्या पहिल्या पायरीवर एक फूल, दुसऱ्या पायरीवर 2 फुले आणि तिसऱ्या पायरीवर 3 फुले याप्रमाणे फुले ठेवतो. जर त्या मंदिराला एकूण किती 30 पायऱ्या असतील, एकूण किती पायऱ्या आहेत 30 पायऱ्या असतील आणि शेवटी त्याच्याकडे 17 फुले उरत असतील, तर त्याच्याकडे एकूण किती फुले होती. बघा काय काढायचं आपल्याला की सुरुवातीला त्याच्याजवळ किती फुले होती हा प्रश्न आहे. ठीक आहे. बघा आपण काल इथपर्यंत बघत होतो असं 1 अधिक 2 अधिक 3 अधिक डॅश 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 अधिक 10 या टाइप मध्ये प्रश्न आपण बघितले होते काल. ठीक आहे. तर काय होतं आपल्याला इथपर्यंत नैसर्गिक संख्यांची पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची होती. तर बघा हा प्रश्न समजून घ्या रे. हा काय याच टाइप मध्ये प्रश्न आहे, फक्त विचारताना थोडासा फिरवून विचारलेला आहे. काय म्हणणं आहे त्यांचं की पहिल्या पायरीवर एक फूल, म्हणजे पहिल्या पायरीवर एक फूल, त्याच्यानंतर समोरच्या पायरीवर 2 फुले, दुसऱ्या पायरीवर, त्याच्यानंतर तिसऱ्या पायरीवर 3 फुले, याप्रमाणे फुले ठेवत 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 कितव्या पायरीपर्यंत जात आहे तो. एकूण पायऱ्या किती आहे 30 पायऱ्या आहे. बघा किती आहे 30 पायऱ्या आहे. सुरुवातीला आपल्याला हे काढून घ्यायचं आहे किती 1 ते 30 पर्यंतच्या. बघा ना आपला प्रश्न आता तयार झाला, आपल्या फॉर्म मध्ये आला 1 ते 30 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता हे तर माहिती आहे आपल्याला कसं काढायचं आहे ते. चला या 1 मिनिट, चला सांगा काय आहे 1 ते 30 पर्यंतचे सांगा. आता काय होतं आपला फॉर्म्युला, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 आणि गुणिले आपलं एकूण संख्या. ठीक आहे. चला आता व्हॅल्यू सांगा फॉर्म्युल्यामध्ये. काय पहिली संख्या सांगा किती आहे. पहिल्या पायरीवर किती फुले ठेवले 1, म्हणजे पहिली संख्या झाली आपली 1. त्याच्यानंतर सांगा शेवटची संख्या किती आहे पायऱ्या 30, म्हणजे शेवटची संख्या झाली आपली 30. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या आणि गुणिले आता एकूण संख्या किती आहेत सांगा. आता एकूण कशा काढत होतो आपण, शेवटची संख्या वजा पहिली संख्या, त्याच्यामध्ये एक ऍड करत होतो. किती येईल सांगा बरं. 29 प्लस 1 30. ठीक आहे. एकूण संख्या किती आहेत 30 आहेत आणि भागाकारातले आपले 2 जशाला तसे. चला सांगा याचं आता काय होईल. 30 आणि 1 31, समोर गुणाकारात 30 जशाला तसे आणि भागिले 2. आता मला सांगा 31 ला 2 भाग जाते का रे. हा मास्तर जाते, पण ते पॉइंट मध्ये जाईल, पॉइंट मध्ये घेऊन जायचं नाही आपल्याला. ठीक आहे. तर बघा समोर 30 ला भाग जाते ना, 30 ला देऊन द्यायचा. बे 1 बे 15 30. ठीक आहे. चला आता सांगा गुणाकार सांगा काय उरला आपल्याकडे 31 गुणिले 15. बोला आता काय करता 15 गुणा 31 ला 31 चा पळायचा असेल तर चांगलंच आहे, नसेल तर बोला 15 चा. 15 1 15, 15 चा 5 हातचा आला 1, त्याच्यानंतर पुन्हा 15 1 15, 15 2 30, 15 3 45 आणि हा एक 46. बोला किती आलं उत्तर आपलं 465. बघा बरोबर ऑप्शन मध्ये आहे का 465 आहे. काय ऑप्शन पहिलं बरोबर आहे का रे. नाही, समोर आपल्याला अजून प्रश्न विचारलाय. प्रश्न काय विचारलाय बघा, एकूण फुले किती होती त्याच्याकडे. हे काय येतं, हे त्याने एकूण पायरीवर ठेवलेले फुलं येतं. एकूण पायरीवर ठेवलेले फुलं किती झाले 465. आणि बघा बरं त्याच्याकडे आता काहीतरी फुले उरलेले असतील अजून. बघा काय प्रश्नामध्ये बघा 17 फुले त्याच्याकडे उरलेले होते. आता काय करायचंय, फायनल आन्सर आपलं काय असणार आहे 465 हे फुले त्यानं पायरीवरती ठेवली आणि प्लस त्याच्याकडे त्याच्या टोपलीमध्ये अजून किती 17 फुले त्याच्याकडे होती. तर करा याची बेरीज करा. सांगा 7 आणि 5 12 चा 2 हातचाला 1, सांगा 6 आणि 1 7 आणि हातचा 1 8 आणि 4 जशाला तसं. बघा तर सुरुवातीला त्याच्याकडे किती फुले होते एकूण 482. बघा असं आपल्याला बोलवायसाठी काय करते, तर पहिलंच ऑप्शन दिलं जाते 465. गडबड करताना पहिलं निघून जाते आपलं 465 आणि मारून टाकतो 465. थोडंसं लक्षपूर्वक बघायचं. ऑप्शन क्रमांक आपलं 2 482 हे उत्तर आहे. दुसरा प्रश्न आपल्या समोर आता बघा, वाचून घ्या बरं. एक प्रश्न काय आहे, सेमच वाटत आहे, थोडासा चेंजेस आहेत काहीतरी. बघा काय
एक भाविक एका मंदिराच्या पहिल्या पायरीवरती काय करतो, आता 2 फुले ठेवतो. सुरुवातीला काय केलं होतं, पहिल्या पायरीवरती एकच फुल ठेवलं होतं. आता काय करत आहे, 2 फुले पहिल्या पायरीवर ठेवत आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पायरीवर काय करत आहे, 4 फुले ठेवत आहे. आणि तिसऱ्या पायरीवरती 6 फुले ठेवत आहे. याप्रमाणे फुले ठेवत ठेवत जात आहे. बघा, ठीक आहे. आता काय करायला लागेल आपल्याला, पहिल्या पायरीवर ठेवले 2 फुलं, त्याच्यानंतर बघा ऍड करून घ्या, दुसऱ्या पायरीवर ठेवले 4 फुलं, त्याच्यानंतर तिसऱ्या पायरीवर ठेवले 6 फुलं. ठीक आहे. अशा किती पायऱ्या आहेत रे, एकूण 28 पायऱ्या आहेत. बघा, गडबडीमध्ये काय होतं माहितीये का, आपण इथंच 28 घेऊन घेतो. काय करतो आपण, इथं 28 घेऊन घेतो आणि आपलं सगळं उत्तर चुकून जाते. बघा, लक्षपूर्वक वाचा, प्रश्न काय म्हणते, 28 पायऱ्या आहेत म्हणते, आहे ना. म्हणजे तो काय करत आहे रे, पहिल्या पायरीवर 2 ठेवत आहे, दुसऱ्या पायरीवर 4 ठेवत आहे. तर 28व्या पायरीवर 28 लिहायला जमल का आपल्याला, नाही. बघा, 28व्या पायरीवर काय होईल, तो 56 फुले ठेवल. ठीक आहे ना, समसंख्येमध्ये वाढत जात आहे म्हणून 28 दोन्ही 56 फुले ठेवल. तर आपल्याला याची बेरीज काढायची आहे. ठीक आहे ना, इथं 28 नाही येणार. तर बघा, आता एवढं झाल्याच्या नंतर हा आता आपण सोडवू शकतो. चला सांगा, आता आपला फॉर्म्युला आला नाही, आता आपल्या समसंख्यांच्या बेरजेमध्ये आला आहे ना प्रकारात. बोला, आता सांगा काय आहे, पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या. चला, एक वेळा आता एकूण काढून घेऊ. सांगा बरं काय आहे, 56 शेवटची, पहिली किती आहे 2, करा काय आलं 54, आणि आपण एक ऍड करतो, काय झालं 55. ठीक आहे. बोला, आता 2 भाग करायचे, किती किती होतील बघा, 54 जर म्हटलं तर काय होईल 27, 27. आणि आपण काय म्हटलो, तो एक जो असतो ना उरलेला, हे नेहमी कशामध्ये ऍड करायचा, जी पहिली आणि शेवटची संख्या आहे त्याच्यामध्ये ऍड करायचा. मग काय होईल, हा एक येईल आपला समसंख्येमध्ये. ठीक आहे. म्हणजे सम किती झाले, एकूण आपल्या 28 झाल्या. ठीक आहे. चला बघा, टाका फॉर्म्युल्यामध्ये, पहिली समसंख्या 2, त्याच्यानंतर शेवटची किती आहे रे 56, आणि एकूण समसंख्या आताच काढल्या आपण, किती आहेत 28, आणि आपले खाली भागिले 2 जशाला तसे. बोला, समोर सोडून घेऊ. सांगा, 56 आणि 2 किती 58 गुणिले 28 जशाला तसे, आणि भागा करत आपले 2. बघा, आता जे सोपं जाईल ते करा. काय, मोठ्या संख्येला भाग देऊन घेऊ, जेणेकरून सोपा जाईल, किंवा याला द्या म्हणजे आपल्याला संविधान होण्याला सोपा जाईल. बोला, बेक बे बेचूक 8, कितीचा भाग गेला 14चा. बोला, आता काय उरलं समोर, 58 गुणिले 14. ठीक आहे ना, 14 न गुणाकार करून घ्या. बोला 14चा पडा, 14 8 112 चा 2 हातचे आले 11. ठीक आहे. त्याच्यानंतर बोला 14 पंच 70 आणि 11 किती, 70 आणि 11 81. किती आलं आपलं 812. बघा, किती फुलं होती त्याच्याकडे एकूण, म्हणजे किती फुलं लागतील त्याला, किती लागतील 812, त्याला एकूण फुलं लागतील. ठीक आहे. कळाला प्रश्न. एक वेळ पुन्हा समजून घ्या. काय होतं रे, की एक भाविक होता, तो काय करत होता, पहिल्या पायरीवर 2 फुलं ठेवत होता, दुसऱ्या पायरीवर 4, असं करत करत तो किती 28 पायऱ्या चालत गेला. ठीक आहे ना. म्हणजे त्याला शेवटच्या पायरीवर तो फुले किती ठेवल, 28 ठेवल का, नाही, कारण 2च्या फरकाने ठेवत आहे ना, म्हणून शेवटच्या पायरीवरती 56 फुले ठेवणार आहे. इथं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते, याला बरोबर बघायचं. त्याच्यानंतर काय आपला फॉर्म्युला, पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या गुणिले एकूण समसंख्या आणि भागिले 2. बस, बाकी काय कॅल्क्युलेशन करून घेतले आणि फायनल आपलं उत्तर निघलं 812 एकूण फुलं त्याला लागतील. ठीक आहे. चला बघा, लक्ष द्या. आता काय काय बघितलं आपण, पहिले बघितलं नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं, त्याच्यानंतर 2 टॉपिक बघितले त्याचे, समसंख्या आणि विषम संख्या, आणि त्याच्यानंतर एक प्रकार बघितला यांची बेरीज. ठीक आहे. आता थोडंसं ऍडव्हान्स जाऊ. बघा काय करायचं, यांच्या कधी कधी घनांची बेरीज विचारून टाकते, तर बघा कशी काढायची. ठीक आहे. आपल्याकडे फॉर्म्युला काय बघितलं होतं रे आपण, पहिली संख्या म्हणजे जी कोणती असेल, सम असो विषम असो, प्लस काय बघितलं होतं, शेवटची संख्या कोणती असो, सम विषम, त्याच्यानंतर भागिले 2, आणि समोर बघितलं होतं आपण एकूण संख्या. ठीक आहे. हा जो फॉर्म्युला आहे ना, आता आपल्याला काढायची यांच्या घनांची बेरीज. काय, घनांची बेरीज.
काय करायचं आहे, घनांची बेरीज काढायची. तर काय करायचं बघा, फॉर्म्युला हा तुमचा जशाला तसा हाच वापरायचा आहे समोर आपल्याला, आणि फक्त याचं काय करायचं, याचा करायचा आहे वर्ग. तर समजून घ्या, एक उदाहरण बघून आपण समजून घेऊ. बघा, प्रश्न आहे आपल्याकडे 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन अधिक डॉट 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 अधिक 10 चा घन इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. बघा, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता याला सोडवायचा आहे. काय आहे, आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे सेम, फक्त काय करायचं आहे, त्याचा वर्ग करायचा आहे. बघा काय करता येईल सांगा रे, फॉर्म्युला सांगा. काय होईल आता, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिले एकूण आणि भागिले 2 आणि समोर होईल याचा काय वर्ग. बघा एक वेळ टाकून व्हॅल्यू सांगा. काय, पहिली संख्या 1 प्लस शेवटची संख्या सांगा किती आहे 10 गुणिले आपले एकूण संख्या किती आहेत 10. आता हे वेळोवेळी काढायचं काम नाही पडलं पाहिजे आपल्याला, ठीक आहे, कळायला पाहिजे 1 पासून सुरू झाल्याच्या नंतर. आणि बघा खाली काय आपला भागिले 2 आणि या सगळ्याचा करायचा आहे वर्ग. बघा सोडून घ्या. काय 10 आणि 1 11 गुणिले 10 भागिले 2 आणि याचा वर्ग. काय येईल, 1 2 पंच 10. काय उरला 11 गुणिले 5, डायरेक्ट चालू ना. बघा काय आहे 11 5 55 आणि याचा करायचा आहे वर्ग. बघा आपण सुरुवातीला काही शॉर्ट व्हिडिओ टाकले होते, एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग. ते आपण काही टाइमपास नव्हतं केलं. बघा इथं असे कॅल्क्युलेशन मध्ये त्या गोष्टी लागणार आहेत आपल्याला, म्हणून सुरुवातीला आपण 3-4 व्हिडिओ मध्ये बघून घेतले. आता सांगा बरं, याचं काय म्हटलं होतं आपण, एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा करायचा. 5 चा डायरेक्ट वर्ग किती 25 आणि बाजूच्या संख्येच्या समोरची संख्या घेऊन त्यांचा दोघांचा गुणाकार. आता काय समोरची संख्या 6 5 सक 30. बघा काय उत्तर आलं रे आपलं 30 25. जर आपल्याला या गोष्टी माहित नसतील तर आपल्याला दोघांचा गुणाकार करायला लागेल, तेवढा टाइम आपला इथं वाचणार. बघा काय उत्तर आलं 30 25. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आपल्याकडे, काय आहे 1 ते 24 पर्यंतच्या घनांची बेरीज, म्हणजे दोन्ही पद्धतीनं विचारला तरी आपण तयार असलो पाहिजे. काय 1 अधिक 2 अधिक म्हणजे 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन डॉट 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 अधिक 24 चा घन. याला दुसऱ्या पद्धतीने कसं विचारलं जाऊ शकते, 1 ते 24 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती. ठीक आहे ना, दोन्ही पद्धतीने विचारलं तर आपल्याला प्रश्न कळायला पाहिजे. चला सांगा आता काय आपला फॉर्म्युला काय आहे. काय पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2 आणि घन करायचा आहे म्हणून काय आहे या सर्व याचा वर्ग. ठीक आहे, चला सांगा आता किमती सांगा. काय पहिली संख्या 1 शेवटची संख्या 24 त्याच्यानंतर एकूण संख्या किती 24 असतील ना, आणि भागिले आपले 2 जशाला तसे ब्रॅकेट द्या आणि याचा करायचा आहे वर्ग. बघा सोडून घ्या. काय काय 24 प्लस 1 25 घ्या समोर 25 गुणाकारातले 24 जशाला तसे भागिले 2 आणि याचा करा वर्ग. ठीक आहे, घ्या इकडे बोला काय करता येईल. आता 25 ला 2 ने भाग जाईल का, नाही जाणार, पण 24 ला जाते ना इकडं देऊन द्या. काय आलं इथं 12. काय उरलं 25 गुणिले 12 याचा वर्ग. बघा आता काय करायला लागेल, पहिले ब्रॅकेट सोडवा, गुणाकार करून घ्या. बोला 12 1 12 12 2 24 12 3 36 12 44 12 पंच 60. हा 60 चा 0 आजचे आले 6. ठीक आहे, त्याच्यानंतर 12 दुनी 24 24 प्लस 6 किती 30. किती आला गुणाकार 300. आणि आपलं उत्तर झालं का 300 नाही, काय राहिलेलं आहे याचा वर्ग. ठीक आहे, चला या किती 300 चा वर्ग सांगा काय होईल. 3 चा वर्ग 9. आता 2 शून्य आहेत वर्गामध्ये काय करत असतो आपण, शून्य असला तर 2 चे 4 शून्य. किती आलं आपलं उत्तर 90,000. ठीक आहे, बघा असा होता आपला काय 1 ते 24 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज विचारली होती आपल्याला, किती आहे 90,000. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न येतील याच्यावरती. सर्व प्रकारचे प्रश्न पुस्तकातून सोडून घ्या. एखादा प्रश्न नाही समजला तर कमेंट मध्ये कळवा. चला.